नमस्कार। तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही या शिक्षण क्षेत्रात आहोत आणि त्यामुळं पालक विशेषतः ते पालक जे आता लहान बालकांचे पालक आहेत। लहान बालक म्हणजे काय की ज्या पालकांना वाटते की आपल्या मुलाला आता शाळेत टाकायची वेळ आलेली आहे। आता लहान मूल म्हटल्यानंतर किमान 3 वर्षाचं झाल्यानंतर त्याला मग अंगणवाडी किंवा तिकडे इंग्रजी माध्यमचं म्हटल्यानंतर UKG LKG यामध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या संदर्भातच आम्हाला त्यांची विचारणा असते की सर असं आणि आम्ही आता मुलग्याला शाळेत टाकायचं म्हणतोय, मग इंग्रजी माध्यमात टाकलेलं बरं की मराठी माध्यमात टाकलेलं बरं। आता हा एक आजचा प्रश्न आहे की इंग्रजी माध्यम का मराठी माध्यम। आता मराठी माध्यम आपल्या महाराष्ट्रात असल्यामुळे आपण मराठी माध्यम म्हणतो, तेच दुसऱ्या राज्यात असतं तर ते हिंदी माध्यम कन्नड माध्यम असं झालं असतं। तर आपल्या राज्यात असल्यामुळे महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी माध्यम असल्यामुळं म्हणजे महाराष्ट्रात असल्यामुळं सर्रासपणे ज्या सरकारी शाळा आहेत त्या मराठी माध्यमच्या आहेत। आणि मग काही वर्षापासून तसं बघायला गेलं तर साधारणतः 2000 म्हणजे साधारणतः 2000च्या आसपास त्या वर्षापासून पहिलीपासून इंग्रजी हा विषय दिलेला आहे। इंग्रजी विषय पहिलीपासून दिलेला आहे, पहिलीच्या इयत्तेपासून। तसं बघायला गेलं तर इंग्रजीला महत्त्व आहेच। मी याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सुद्धा इंग्रजी भाषेला महत्त्व आहेच असं म्हटलं होतं। कारण आपण ज्यावेळी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी इंग्रजीशिवाय पर्याय नसतो। म्हणजे इंग्रजी हे सगळ्या फील्डमध्ये वापरली जाते भाषा। तसं बघायला गेलं तर अमेरिका, इंग्लंड, ब्रिटन असे 4-5 जे देश आहेत या देशांची राष्ट्रभाषा इंग्रजी आहे। फक्त विकसनशील देशामध्ये काही राष्ट्रांचीच भाषा इंग्रजी आहे, राष्ट्रभाषा म्हणतोय मी। जसं आपल्या भारतामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा मानली जाते, तसं विदेशामध्ये काहीच देश असे आहेत विकसनशील देशामध्ये सुद्धा की त्यांची राष्ट्रभाषा इंग्रजी आहे, फक्त काहीच देश। नाहीतर बाकीचे आपण इटली बघितली, इटली, जर्मनी, रशिया, फ्रान्स हे देशसुद्धा विकसित आहेत ना, पण त्यामध्ये त्यांची राष्ट्रभाषा ही ती राष्ट्रभाषा आहे। म्हणजे कोणती? फ्रान्स ही फ्रेंच भाषा आहे, जर्मन या राष्ट्राची जर्मनी ही भाषा आहे, इटलीची इटालियन आहे, रशियाची रशियन आहे। म्हणजे तिथला जो पत्रव्यवहार आहे किंवा त्यातली जी मीडियम आहे तिथलं शिकवण्याचं ते त्या राष्ट्रांची राष्ट्रभाषा असते। पण जरी त्या राष्ट्रांची राष्ट्रभाषा जर्मन, इटली ही असली, वेगवेगळी असली तरीसुद्धा त्यामध्ये आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजीच बोलली जाते किंवा इंग्रजीच ओळखली जाते। म्हणजे त्या राष्ट्रांची राष्ट्रभाषा वेगळी आहे, पण इंटरनॅशनल म्हणजे त्यांचंसुद्धा आंतरराष्ट्रीय काही कनेक्शन असतं ना, आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते इंग्रजीलाच महत्त्व देतात। त्यामुळं जगभराचा विचार केला तर आपल्याला इंग्रजीशिवाय पर्याय नाही। जगभराचा विचार केला तर आता आपल्या महाराष्ट्र शासनानेसुद्धा काही विषय म्हणजे सायन्सचे काही विषय मराठीतून छापायचं असा त्यांचा प्रयत्न आहे किंवा त्यांनी त्या मराठी माध्यमातून त्यांचे विषय असावेत म्हणजे सायन्स, गणित हे। पण त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे की विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे हे आता येणारा काळच ठरवेल। पण इंग्रजीला आपल्या देशामध्ये फार महत्त्व आहे। कारण पुढच्या काही ज्या फील्ड आहेत किंवा पुढचे जे काही वर्ग आहेत, पुढचे वर्ग म्हणतोय मी, फॅकल्टी म्हणजे साधारणतः 12वी नंतरचे, 11वी आणि 12वी सायन्सला तरी आहेच, पण 12वी नंतरचे असे काही फील्ड आहेत की त्यामध्ये तुम्हाला इंग्रजीशिवाय पर्याय राहत नाही। आता समजा आपल्या भारतातला एखादा शास्त्रज्ञ तयार झाला आणि त्याला समजा नासामध्ये नियुक्ती मिळाली, म्हणजे नासामध्ये ऑर्डर मिळाली, नासामध्ये नोकरी मिळाली, नासामध्ये अमेरिकेतलं अंतराळ संशोधन संस्था आहे ती, त्या ठिकाणी म्हणजे तिथं सगळे सायंटिस्ट, जगभरातले सायंटिस्ट त्या अमेरिकेतल्या नासामध्ये काम करतात। समजा आपल्या भारतातल्या एखाद्या शास्त्रज्ञाला तिथं काम करण्याची संधी मिळाली तर तिथं तो मराठी भाषेमधून तिथं म्हणजे कन्व्हर्शन करणार आहे का? मराठी भाषेमधून तो व्यवहार करणार आहे का? किंवा मराठीमध्ये मी लिहून तुम्ही ते वापरा असं म्हणणार आहे का? नाही। म्हणजे मर्यादा आहेत आपल्या भाषेला, आपल्या इतर म्हणजे ज्या प्रादेशिक भाषा आहेत आपल्या भारतातल्या त्यांना काही मर्यादा आहेत। त्यामुळं पुढं जाऊन जर विचार केला तरी इंग्रजीशिवाय पर्याय नाही। ठीक आहे, म्हणजे हे झालं एक वैयक्तिक माझं मत। आता बरेच पालक विचारतात काय की माझा मुलगा किंवा माझी मुलगी, माझ्या पाल्याला मी आता मराठी माध्यमात टाकू की इंग्रजी माध्यमात टाकू असं म्हणतात। आता मी बेसिक सुरुवात करतोय काय तर
याच्या अगोदरसुद्धा डॉक्टर झाले आहेत, याच्या अगोदर वकील झालेले आहेत, याच्या अगोदर शास्त्रज्ञ झालेले आहेत. ते काही इंग्रजी माध्यमातून शिकले का? नाही. ज्या ज्या राज्यामध्ये ते शिकले ते प्रॉपर लँग्वेजमधून, जे आपल्या महाराष्ट्रातले काही सायंटिस्ट झालेले आहेत, तर ते महाराष्ट्रातले सायंटिस्ट हे मराठी माध्यमातून शिकलेले आहेत ना, मराठी माध्यमातून पुढे गेलेले आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की विद्यार्थ्यावरती सगळं अवलंबून आहे. विद्यार्थी ब्रिलियंट असेल, आता ब्रिलियंट तुम्ही कसं ठरवणार, म्हणजे हुशार कसं ठरवणार, तर IQ चाचण्या काही ठिकाणी घेतल्या जातात. आलं का लक्षात? IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोटर ज्याला म्हटलं जातं त्याला बुद्ध्यांक म्हणतात मराठीत. म्हणजे आपल्या मुलाचा, मुलगीचा, आपल्या पाल्याचा बुद्ध्यांक किती आहे हे तपासण्यासाठी काही ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात आणि त्याच्यावरती तुम्ही या मुलाला असं बनवा, इथं टाका असं म्हटलं जातं. पण ग्रामीण भागामध्ये अजून बुद्ध्यांक चाचणी वगैरे काही घेतली जात नाही. फक्त आपण काय ठरवतो की पहिलीत किती नंबर आला, दुसरीत किती नंबर आला, 10वीपर्यंत किती नंबर आला, त्याला किती टक्के पडले, 10वीत त्याला किती मार्क पडलं, 12वीत त्याला किती टक्के पडले, याच्यावरती आपण त्याची हुशारी सरासरी आपण विचार केला तर. ओके. तर मुलाचा बुद्ध्यांक किती आहे, आता तसं बघायला गेलं तर बुद्ध्यांकाला सुद्धा इथं गौणवतो दिलं जातं. म्हणजे मुलगी म्हणजे पाल्य, मी दोन्ही बोलताना थोडंसं हे होतं, मुलगा आणि मुलगी असा भेद करू नका, कारण शेवटी पाल्यच असतं ते. फक्त आपल्या पाल्याचा बुद्ध्यांक किती आहे याच्यापेक्षा त्याला चांगलं कसं शिकवताल हा विचार केलेलं बरं. आणि बुद्ध्यांक कसा आहे बघा, बुद्ध्यांक हा मी तरी म्हणतोय शेवटी DNA वरती असते. म्हणजे आपण ज्याला पारंपरिक म्हणतो, पारंपरिक म्हणण्यापेक्षा आपण ज्याला DNA मार्फत म्हणजे वंश परंपरागत हे थोडंसं बुद्ध्यांकाचं असतं. हे वैयक्तिक माझं मत आहे, वैयक्तिक माझं मत. तुम्ही ते मत खोडू शकता. तर बुद्ध्यांक हा वंश परंपरेतूनच आपल्याला मिळू शकतो, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. आता तो बुद्ध्यांक बघा, एखादा विद्यार्थी पहिलीपासून दुसरीपासून सिनियर KG, अप्पर KG जे आपण म्हणतो, म्हणजे लोअर KG ते असं, तर तिथंपासून हुशार आहे. पण 10वीला गेल्यानंतर त्याचं समजा काही मित्रांच्या बाबतीत किंवा काही फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा काही मित्रांच्यामुळं तो समजा वेगळ्या ट्रॅकला गेला. म्हणजे हुशार विद्यार्थीसुद्धा काही ठिकाणी गुंड झालेले आपल्याला दिसतात. आलं का लक्षात? म्हणजे हुशार असून त्याच्या बुद्धीचा वापर चांगला झाला नाही ना. आणि एखादा कमी बुद्ध्यांकवाला हा सतत अभ्यास करू लागला, का नाही त्याचा प्रोग्रेस होणार? म्हणजे त्याचा प्रोग्रेस होऊ शकतो, म्हणजे त्याच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते. मुलानं म्हणजे आपल्या पाल्यानं सतत अभ्यास केला तर त्याचा बुद्ध्यांक वाढणारच ना. म्हणजे त्याचं अभ्यास केल्यानंतर त्याला मार्क चांगले मिळणारच ना. तो कुठेतरी टॉपला जाणारच सतत अभ्यास केल्यामुळं. म्हणजे अभ्यास भरपूर करणार. बुद्ध्यांक कमी आहे म्हणून त्याचं काय त्याला सक्सेसच मिळणार नाही असं काय नाही आहे. फक्त सतत त्यांना अभ्यास केला पाहिजे, पालकांचं लक्ष पाहिजे, शिक्षकांचं लक्ष पाहिजे, म्हणजे तो विद्यार्थी चांगला घडू शकतो, कमी बुद्ध्यांकवाला. आणि म्हणजे आपण ज्याला दुधात साखर म्हणतो, ज्याचा बुद्ध्यांक चांगला आहे, जो अभ्यास सतत करतो तो तर ग्रेटच होणार आहे, तो सायंटिस्टसुद्धा होऊ शकतो. आता आपला मूळचा मुद्दा काय आहे की इंग्रजी माध्यम बरं का मराठी माध्यम बरं? आजकाल बघा बरेच तज्ज्ञसुद्धा मराठी माध्यमातनं शिकलेलं बरं असं म्हणतात. ओके, मराठी माध्यमातनं शिकलेलं बरं असं काही तज्ज्ञ म्हणतात. तसं बघायला गेलं तर आपल्याला मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम शेवटी ज्ञान मिळवायचं आहे. तुम्ही कुठल्या माध्यमातून मिळताय याला महत्त्व नाही, पण जे तुमच्या वयानुसार जे ज्ञान पाहिजे ते त्या वयानुसार त्याला मिळालं पाहिजे आणि ते समजलं पाहिजे. त्याला ज्ञान समजलं पाहिजे, त्याला ज्ञान समजणं हे महत्त्वाचं आहे. मग तो इंग्रजी माध्यमातून शिकेल किंवा मराठी माध्यमातून शिकेल, म्हणजे ज्ञान ते ॲक्सेप्ट करेल याला महत्त्व नाही, तर त्याला ज्ञान मिळालं पाहिजे हे महत्त्व आहे. ठीक आहे. तर इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम दोन्ही माध्यमं चांगले आहेत. फक्त आपल्याला समजा आता मी पुढच्या काही गोष्टी सांगतो, तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी माझ्या वाचनात आल्यानुसार 3 बोर्ड आहेत. एक CBSE, ICSE आणि आपलं महाराष्ट्र बोर्ड, असे 3 बोर्ड आहेत. तर विशेषतः आता ज्यांचं नीटला आता विशेषतः चर्चेत असतं नीट म्हणजे काय तर डॉक्टर होण्यासाठी जी पात्रता परीक्षा असते, डॉक्टरकीला ॲडमिशन मिळण्यासाठी, म्हणजे MBBS BAMS ह्या शाळेला ही जी शाळा आहे, म्हणजे आपण ज्याला डॉक्टरचा कोर्स म्हणतो, या कोर्ससाठी नीट परीक्षा द्यावी लागते. आणि नीट परीक्षा पास होण्यासाठी आता तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र बोर्डाचीसुद्धा पास होतात, ICSE बोर्डाचीसुद्धा पास होतात आणि CBSE बोर्डाचीसुद्धा पास होतात विद्यार्थी नीटला.
बघा. पण जे काय असे तज्ज्ञ आहेत किंवा यात सतत आहेत, या नीट परीक्षेच्या प्रोसेसमध्ये आहेत, म्हणजे ज्यांचे मुलं किंवा जे स्वतः आहेत, तर त्यांचं म्हणणं काय की CBSE हा पॅटर्न जो आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये CBSE पॅटर्न हा थोडा फॉरवर्डेड आहे, म्हणजे हा थोडा पुढचा आहे. आणि त्यामुळं नीट परीक्षा पास होणारे, म्हणजे डॉक्टरला जाणारे, डॉक्टरच्या कोर्सला जाणारे हे जास्तीत जास्त विद्यार्थी CBSE पॅटर्नचे विद्यार्थी तिथं लवकर जातात किंवा पास होतात नीटच्या परीक्षेला, असं एक तज्ज्ञांचं मत आहे, म्हणजे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्र, मी आत्ताच म्हटले की महाराष्ट्र बोर्डाचे सुद्धा जातात विद्यार्थी नीटला. डॉक्टर गेला, काय डॉक्टर झाले नाहीत महाराष्ट्राचे, मराठी मीडियममधून शिकून काय डॉक्टर झाले नाहीत, काय इंजिनियर झाले नाहीत, का वकील झाले नाहीत, सायंटिस्ट झाले नाहीत. मी तेच रिपीट केलं बघा. तर होतात. फक्त नीट परीक्षेला बघा, फक्त दुधात साखर म्हणतो मी, दुधात साखर, की थोडं इंग्रजी माध्यमातून गेलं, इंग्रजी माध्यमातून थोडंसं सोपं जातं. मी कशासाठी म्हणतो बघा, नीट परीक्षेसाठी. नीट किंवा तुम्हाला लॉला जायचं आहे किंवा तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे. आता लॉ, इंजिनिअरिंग किंवा नीट, आणखीन IIT वगैरे असं आहे, आहेत अशा शाखा. तर अशा शाखामध्ये अजून भरपूर शाखा आहेत जिथं इंग्रजी मीडियम असतं, म्हणजे इंग्रजीमधूनच शिक्षण दिलं जातं. पुढचे काही आहेत ते इंग्रजीमधून शिक्षण दिलं जातं. आणि त्यामुळं तिथं पुढचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम लवकर समजायला आणि ते लवकर उत्तीर्ण व्हायला हे सोपं जातं कोणाला, जे इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, जे CBSEला गेलेले आहेत किंवा जे इतर बोर्डातून शिकलेले आहेत, ICSE या बोर्डातून. आणि विशेषतः CBSEमधून शिकलेले विद्यार्थी तिथं तग धरतात किंवा तिथं चांगल्या प्रकारे मार्क काढू शकतात. कुठं की पुढची जी काही तुम्हाला फॅकल्टी आहेत, म्हणजे MBBS, BAMS, लॉ, त्यानंतर BTech, MTech, IIT अशा ठिकाणी हे इंग्रजी माध्यमातून शिकलेल्याला सोपं जातं. पण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे मराठी माध्यमची मुलंसुद्धा तिथं आहेत, मराठी माध्यमची मुलंसुद्धा तिथं आहेत. फक्त तिथं म्हणजे BTech, MTech, IIT, MBBS, BAMS इथं किंवा लॉ या ठिकाणी काय होतं की इंग्रजी माध्यमातून गेलेल्या मुलांना थोडं सोपं जातं. आता मराठी माध्यमच्या मुलांना अवघड जात नाही, त्यांनी परिश्रम घेतले, कष्ट घेतले, त्यांनासुद्धा सोपं जाणार आहे. फक्त मी सांगण्याचा उद्देश काय बघा, फक्त इंग्रजी माध्यमातून गेल्यामुळं सोपं जातं. आता तसा बघायला गेलं तर आपल्या मराठी शाळांचा जर विचार केला, आजकाल डेव्हलप्ड झालेल्या आहेत. बघा, मराठी माध्यमच्या शाळा आजकाल डेव्हलप्ड झालेल्या आहेत. तिथंसुद्धा इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ, आता शिक्षक भरती झाली बघा, तुम्हाला नवीन दमाचे येणार आहेत, आता नवीन शिक्षक येणार आहेत. आणि नवीन शिक्षक म्हटल्यानंतर ते अपडेट असतात, त्यांच्याकडून भरपूर ज्ञान मिळतं. त्यामुळे मराठी माध्यमसुद्धा वाईट आहे असं नाही. शेवटी करणाऱ्याच्यावरती अवलंबून आहे. पालकांनी लक्ष देणं, शिक्षकांनी लक्ष देणं आणि विद्यार्थ्यांना स्वतः करणं, ह्या त्रिवेणी संगमामुळं तो विद्यार्थी काय होतो की चांगला चमकू शकतो. मी मराठी माध्यमच्या शाळांचं सांगतोय आजकाल की मराठी माध्यम शाळा चमकलेल्या आहेत, चमकत आहेत. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, त्यानंतर ज्या काही परीक्षा घेतल्या NMMS किंवा NTS किंवा अशा ज्या परीक्षा असतात किंवा नवोदय परीक्षा असतात, त्यामध्ये मराठी माध्यमचे विद्यार्थी हे चमकलेले आहेत. आणि असे विद्यार्थीसुद्धा पुढं हे UPSC MPSCला उत्तीर्ण होऊ शकतात. हे स्कॉलरशिपला किंवा स्पर्धा परीक्षा ज्या असतात, आपल्या हायस्कूलच्या लेवलला ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी चमकला की तो पुढे MPSC UPSCमध्ये सुद्धा चमकू शकतो. आता तो ट्रॅकनं कुठल्या जातो याला महत्त्व आहे. लगेच काय तो स्कॉलरशिपला पास झाला आहे, जिल्ह्यामध्ये पहिला आला आहे, लगेच कलेक्टर होणार आहे असं काय नाही आहे. शेवटी तो ट्रॅक आहे, त्या ट्रॅकवरती बऱ्याच अडचणी आहेत, त्या ट्रॅकवरती बरेच शिक्षण आहे, ज्ञान आहे, ते घेतल्याशिवाय तुम्हाला त्या परीक्षा क्रॅक होता येत नाहीत. म्हणजे UPSC MPSC बेसिकली आपण मराठी माध्यमच्या शाळांचा विचार करावा. मी थोडीशी तुलना करून सांगालो. मी मराठी माध्यमच्या शाळा ज्या आहेत, मराठी शाळा आजकाल आपण जिल्हा परिषद शाळा म्हणतो, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आता बऱ्याच नवीन काही योजना राबवल्या जातात. त्यांनासुद्धा ट्रेनिंग दिलं जातं सरकारी पातळीवरती, त्या शिक्षकांनासुद्धा ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग देऊन मग त्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. शाळा सुधारलेल्या आहेत, मराठी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा सुधारलेल्या आहेत. इंग्रजीकडे लक्ष दिलं जातं, मॅथ्सकडे लक्ष दिलं जातं, म्हणजे अपडेट होण्याचा ते प्रयत्न करतात. फक्त काय होतं की या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना गव्हर्नमेंटचे असतात ना, त्यामुळं बऱ्याच योजना त्यांना राबवाव्या लागतात आणि त्याचा त्राससुद्धा त्यांच्या वैयक्तिक मार्गदर्शनावरती होतो.
शासकीय कामं बरीच असतात अशा शिक्षकांना, त्यामुळं शाळेकडं दुर्लक्ष करतच नाही ते, फक्त त्या शिक्षकांची तारेवरती कसरत होते, बराच त्रास त्यांना होतो. म्हणजे बाकीच्या योजना राबवणं, शासकीय गैरसरकारी ह्या किंवा शाळेतल्या योजना राबवणं, विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देणं, शिकवणं, अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात त्यांना. तसं प्रायव्हेटला नाही. म्हणजे प्रायव्हेट जे शाळा आहेत, म्हणजे आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणतो, त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जे शिक्षक असतात त्यांना ही बाकीची कामं, इलेक्शनची कामं, जिल्हा परिषदेची कामं, काही सर्वेक्षणाची कामं, किंवा मध्यंतरी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण होतं, त्या मराठा सर्वेक्षणाचं काम हे त्या शिक्षकांना दिलं जात नाही. त्यांना फक्त शाळा, त्यांना फक्त तास. त्यामुळे ते त्यांचं काय करतात, टेस्ट जास्त घेणं, विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देणं आणि बाकीच्या काही मॉडर्न ॲक्टिव्हिटी असतील त्या राबवणं, हे त्यांना शक्य होतं. कुठं? इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळं. त्यामुळे त्यांचा फोकस कुठं असतो? त्या परीक्षेवरती असतो, त्या अभ्यासक्रमावरती असतो, त्या इंग्रजी माध्यमातल्या शाळांमधल्या शिक्षकांचा. आणि त्यामुळे तिथले विद्यार्थी चमकतात, म्हणजे इंग्रजीमध्ये चांगलं. आता एखादा विद्यार्थी, लहान विद्यार्थी, समजा तुमचा UKGला असेल, LKGला असेल, तो विद्यार्थी एखादी पोएम म्हणतो, म्हणजे कुठली ती पोएम इंग्रजीमधली, ते आपल्याला आवडतं ना. आपण मराठी माणसं, म्हणजे महाराष्ट्रातले, आणि शक्यतो महाराष्ट्रातले आईवडीलच मराठी बोलतात. त्यामुळं तिथं इंग्रजी त्या विद्यार्थ्याला अवघड जातं. समजा आईवडील जर इंग्रजी बोलत असतील त्या विद्यार्थ्याबरोबर, तर इंग्रजी त्याचं सुधारण्याला चान्स मिळतो ना. म्हणजे तो विद्यार्थी, समजा आईवडील मराठी बोलतात, म्हणजे महाराष्ट्रात आपण राहत असल्यामुळं आपली मातृभाषा मराठी असते, त्यामुळे सगळा व्यवहार आपला मराठीने चालतो. आता अशा ठिकाणी, अशा फॅमिलीमध्ये तो लहान विद्यार्थी जर इंग्रजी तिथं पोएम म्हणत असेल, इंग्रजी कविता, तर आपल्याला कितीतरी बरं वाटतं. अरे वा, माझा मुलगा किंवा माझी मुलगी हा इंग्रजी कविता म्हणू लागला. तेवढंच असतं ना त्याचं लक्ष, म्हणजे त्या विद्यार्थ्याला तेवढं शिकवलं जातं. आता तेवढं शिकवण्यापेक्षा त्या कवितेतले फिलिंग्स काय आहेत, त्यातले इमोशन्स काय आहेत, त्यातले भाव जाणले पाहिजेत. आणि हे भाव मराठीमध्ये, म्हणजे ज्या आपल्या मातृभाषेतून शिकवल्यानंतर जे भाव किंवा जे समज येते, ती समज येऊ शकत नाही इंग्रजीमध्ये शिकवल्यानंतर. म्हणजे ज्याला आपण पठडी छाप म्हणतो, त्या पद्धतीनं तो विद्यार्थी घडतो. त्याला ती पोएम पाठ होईल, पण त्यातली काही मिनिंग्स येणार नाहीत. आता या ठिकाणी थोडीशी टीका केली जाते बघा. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतं, ए रे पावसा, आणि तिकडे इंग्रजीमध्ये काय म्हणलं जातं, रेन गो अवे असं म्हटलं जातं, म्हणजे जा रे पावसा. आता हे टीकात्मक बोललं जातं, पण ही टीकात्मक एवढ्यासाठी बघा, आपला भारत देश हा उष्ण कटिबंधात आहे, आणि त्यामुळे इथं पाऊस कमी आहे. 4 महिन्याचा पाऊस मानला जातो, पण पडतो किती आपल्याला माहिती आहे. पण तिकडं म्हणजे ही कविता कुठली, रेन गो अवे, ही जी कविता आहे, ही कविता ज्या देशामध्ये तयार झाली त्या देशामध्ये 12माही पाऊस असतो. म्हणजे पावसाचे जास्तीत जास्त महिने, त्यांच्याकडं थोडं ऊन पडलं तर ते आनंदी होतात, कारण सतत तिथं थंड प्रदेश असतो, ढग सतत येतात, कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. आणि त्यामुळे तिथल्या लोकांना काय वाटतं, पाऊस कधी जावा एकदाचा. मात्र भारतात पाऊस कधी पडेल आणि आपण कधी शांत हो असं वाटतं. म्हणजे देशातला फरक असल्यामुळे या कवितेची निर्मिती तशी झालेली असते. तसं काय कवितेवरती टीका करायची नसते, फक्त त्यामध्ये उद्देश काय सांगितला आहे, भावभावना काय ते समजलं पाहिजे. म्हणजे मातृभाषेतून जे शिक्षण दिलं जातं ते समजायला लवकर सोपं पडतं, आणि जे इतर भाषेतून शिक्षण दिलं जातं ते समजायला थोडंसं अवघड जातं विद्यार्थ्यांना. म्हणजे बेसिकली मी का सांगितलं, आई वडील जे भाषा बोलतात त्या भाषेतून त्यांना लवकर समज येते, त्यामुळं त्या भाषेतून त्यांना शिकलेलं कधीही चांगलं असतं. पण मी काय सांगितलं की तुम्हाला जर पुढच्या काही इंग्रजी माध्यमामध्ये जायचं आहे, म्हणजे मी आता काय सांगितलं, नीट, लॉ किंवा BTech, MTech, त्यानंतर IIT, तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, तर इंग्रजी माध्यमातून थोडंसं तुम्हाला दुधात साखर पडल्यासारखं आहे. शेवटी तुमचे कष्ट आवश्यक असतात, म्हणजे विद्यार्थ्यांचे कष्ट असतात, पालकांचे कष्ट असतात. नाहीतर पालकांनी टाकलं मराठी माध्यमाला किंवा कुठेही, पालकांनी थोडंच लक्ष देणं गरजेचं आहे. पालकांनीसुद्धा त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. तो अभ्यास करतो की नाही, किंवा कसा अभ्यास करतो. आजकाल मोबाईल वापरतात विद्यार्थी, ठीक आहे. बघा, वर्गात सुद्धा एखादं मॅथ्स, एखादं सायन्स वर्गामध्ये समजलं नाही तर असे विद्यार्थी कारण यूट्यूब युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी भरपूर नॉलेज आहे. मग त्या अशा ठिकाणी काही विद्यार्थी काय करतात, सायन्सचा एखादा चॅप्टर नाही समजला, मॅथ्सचं एखादं नाही गणित समजलं, तर ते यूट्यूबला जाऊन बघू शकतात. आता ते विद्यार्थी प्रामाणिक किती राहतो याच्यावरती अवलंबून आहे. शेवटी त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. म्हणजे विद्यार्थ्याने समजा यूट्यूबला जाऊन गाणीच बघत बसला, किंवा ते रील्स खेळत बघत बसला, किंवा तिथे इंस्टाग्राम बघत बसला, नुकसान त्याचं होणार आहे. त्याला फक्त तिथं आत्ता तात्पुरतं मनोरंजन होतं त्याचं. अरे वा, तिथं गाणी बघायला मिळतात, तिथं शाहरुख खान, टायगर श्रॉफ बघायला मिळतो, तिथं आणखीन असे दिशा पटनानी वगैरे बघायला मिळतात, म्हणून तो खुश होतो.
पण त्याला कळत नाही की त्याचं नुकसान होणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यानं त्या मोबाईलवरती अभ्यास करायचा का काय बघायचं हे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यानं जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर त्याला कंटेंट समजणार ना. सायन्सचा एखादा वर्गात नाही चॅप्टर समजला तर तो या यूट्यूबला जाऊन तो समजून घेऊ शकतो. गणित एखादं नाही समजलं, गणितसुद्धा भरपूर आहेत बघा यूट्यूबला, त्यामुळे तिथं जाऊन तो बघू शकतो. म्हणजे शेवटी विद्यार्थी अवलंबून आहे. पण विद्यार्थी हे विद्यार्थी असतात, ते चुका करतात. मग त्या विद्यार्थ्यांची लक्ष ठेवण्याचं काम थोडंसं पालकांचं आहे ना. कारण मोबाईल हा आपल्या घरामध्येच तो वापरत असतो. शाळेत तरी मोबाईल नॉट अलाउड, घरामध्ये तो बघत असतो. त्यामुळे घरामध्ये तो मोबाईल बघताना प्रामाणिकपणे अभ्यासच करतो की फक्त गाणी पिक्चर बघत बसतो, हे बघणं त्यांचं काम आहे पालकांचं. म्हणजे पालकांनीसुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटी विद्यार्थ्यांचं बघा, पालकांनी जर लक्ष नाही दिलं, समजा पालक नोकरी करतात, पालक रानात जातात, पालक बिझनेस करतात, मम्मी घरकाम करते, मम्मी टी व्ही बघेल, ते काय करेल, ठीक आहे. आपण बाकीचं म्हणजे विद्यार्थ्यांच्याबद्दल बोलतो मी. विद्यार्थ्यांनी मम्मी पप्पा काय करतात, म्हणजे टी व्ही बघतात, नोकरी करतात, व्यवसाय करतात, रानात जातात, हा विचार करून आहे ना. तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. काय की आपल्याला पुढं काहीतरी घडायचं आहे, त्यामुळे आपण अभ्यास केला पाहिजे. मग तो मोबाईलवर असेल, वर्गात असेल, शेवटी आपण अभ्यास करायचा आहे. यूट्यूबला अनेक कंटेंट असे आपल्या सिलेबसमधले असतात. सर्च केले, तो सिलेबस, तो चॅप्टर टाकला की आपल्याला येतं, तिथं यूट्यूबला बघता येतं आणि बघितल्यानंतर त्यात नॉलेज मिळतं. समजा आपल्याला यूट्यूबसुद्धा कळत नाही, किंवा आपल्याला समजत नाही, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर मग यावेळी आपले जे तज्ज्ञ शिक्षक असतात, म्हणजे विषयाचे तज्ज्ञ शिक्षक, त्यांना पर्सनली भेटून त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि कोणतेही विषयातले शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार, ते असं म्हणणार नाही तू माझ्या शाळेचा नाहीस आणि मी तुला सांगू शकत नाही, किंवा म्हणजे असं नाही म्हणणार नाही. शिक्षक म्हटल्यानंतर तो कुठलाही विद्यार्थी होते, त्याला ते मार्गदर्शन करणार, जे त्याला समजलं नाही ते समजवण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर यामुळं विद्यार्थ्यांनी थोडं सजग राहणं गरजेचं आहे. तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकताय का मराठी माध्यमातून शिकताय हे महत्त्वाचं नाही आहे, मी आता सांगितल्याप्रमाणे. त्यामुळं पालकांना मी आता यातून हेच सांगू शकतो की शेवटी त्या विद्यार्थ्याच्या अवलंबून आहे. समजा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, तर इंग्रजी माध्यमात शिकवणारे शिक्षक एक्सपर्ट असले पाहिजेत. त्याने महत्त्वाचं आहे. त्यांचं क्वालिफिकेशन किती आहे, ते शिकलेत किती, त्यांचा अनुभव किती आहे, एक्सपिरियन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. त्यांचा अनुभव किती आहे. आता अनुभव तसा काय सगळ्यांनाच काही मिळणार नाही की 10-12 वर्षाचा अनुभव. कारण नवीन आता म्हणजे मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदला आता नवीन शिक्षक भरती केली जाणार आहे. ते काय आता 10-12 वर्ष कुठे शिकून आलेले आहेत का? नाही, ते सुद्धा आता नवीन नियुक्ती ना. आता या नवीन नियुक्ती म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज असतंच, असं काय नाही. सगळ्या शिक्षकांच्या नॉलेज पाहिजेच आणि शिक्षकांनीसुद्धा आपल्या नॉलेजमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. ठीक आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक हे क्वालिफाईड आहेत का नाही, त्यांना एक्सपिरियन्स किती आहे, या बाबीसुद्धा तिथं महत्त्वाच्या आहेत. जसं आता इकडं मराठी माध्यमाच्या शाळेवरती शिकवलेले शिक्षक जे आहेत त्यांच्यासुद्धा क्वालिफिकेशन असताना आता उलट ते स्पर्धा परीक्षेसारखी परीक्षा देऊन आले, टेट परीक्षा पास, CET आणि टेट परीक्षा पास होऊन आलेले आहेत. आणि टेट परीक्षा जी आहे, टेट परीक्षा ही UPSC MPSC समकक्ष परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा, त्यात पास होऊन आलेले आहेत. जिल्हा परिषद आता जे शिक्षक नवीन नियुक्ती आलेत, पहिलं तर राहिलेलं नाही, पहिला वशिलाने पैसा असं होतं, ते राहिलेलं नाही. आता शिक्षक होण्यासाठी ते D.Ed आणि B.Ed करणं, त्यानंतर त्यांची टेट परीक्षा असते, म्हणजे स्पर्धा परीक्षेसारखी. कारण एवढे कॅन्डिडेट 14-15 लाख विद्यार्थी येतात ती परीक्षा द्यायला, आणि त्यातले किती घ्यायचे, 4-5 हजार विद्यार्थी घ्यायचे, निवडायचे. म्हणजे ते सुद्धा परीक्षा पास होऊन आलेले आहेत. आणि ती परीक्षा कशी असते हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. बरेच चांगले अगदी इंग्लिश मिडियमवरती शिकवणारे, खाजगी क्लास शिकवणारे, हे सुद्धा नापास झालेले आहेत तिथं त्या परीक्षेला. मग त्यात पास होणारे शिक्षकच तुम्हाला तिथं निवडलेले आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन चांगलंच मिळणार ना. आता पोलीस भरतीला सुद्धा तसंच केलेलं आहे. पोलीस भरतीला तुमचं 50% ग्राउंड असतं आणि 50% तुमचं जनरल नॉलेज आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेसारखं आहे. कंबाईन. पूर्वी कसं फक्त ग्राउंडिंगला आणि वशिला ज्यांचा असेल, म्हणजे ग्राउंडवरती ज्यांचे चांगले स्किल्स आहेत, ॲक्टिव्हिटी चांगले आहेत, त्यांना पोलीस भरती केली जात होती. पण आजकाल ते सुद्धा आहे, म्हणजे तुमचं फिजिकल फिटनेससुद्धा आहे आणि तुमचं म्हणजे ब्रिलियन्सी किती आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही मार्क चांगले काढताय का, हे सुद्धा बघितले जाते. म्हणून पोलीस भरती. तसंच शिक्षक हे स्पर्धा परीक्षेतून आलेले शिक्षक आता जिल्हा परिषदला आलेले आहेत, येणार आहेत शिकवायला किंवा आलेले आहेत. तर त्यांच्याकडून चांगलंच नॉलेज मिळणार ना. असं म्हणजे शिक्षकसुद्धा एक्सपर्ट असणं गरजेचं आहे, इंग्लिश मीडियम असेल किंवा तुमचं मराठी माध्यम असेल.
आता तिसरा एक सोर्स कुठला आहे, सेमीचा. म्हणजे मराठी माध्यमच्या शाळांमध्ये सेमी चालू केलेलं आहे. आता सेमी म्हणजे काय की तिथे इंग्रजी तर इंग्रजी शिकवले जातं, मॅथ्स आणि सायन्स हे सब्जेक्ट इंग्रजीमधून शिकवले जातात. इंग्रजी आणि मॅथ्स आणि सायन्स विषय. बाकीचे तुमचे तिथं 2-3 जे विषय आहेत ते मराठी माध्यमातून. आता मराठी हिंदी हे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे लँग्वेज हे त्याच लँग्वेजमधून शिकवावे लागतात. फक्त तिथं लॉस कुठला असतो सेमीला की जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल किंवा इतर जे मराठीचे सब्जेक्ट आहेत ते फक्त मराठी माध्यमातून शिकवले जातात, मराठीमधून शिकवले जातात. नाहीतर सेमीला काय आहे की सायन्स, गणित हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात, म्हणजे इंग्रजी भाषेमधून शिकवले जातात. त्यामुळे सेमीमधूनसुद्धा काहीजण पुढे जाऊ शकतात. म्हणजे पर्याय तुमच्याकडेच आहेत, मराठीत टाकायचं का इंग्रजी माध्यमात टाकायचं का सेमीला टाकायचं. आता इंग्रजी माध्यमाची फीसुद्धा तिथं भरावी लागते, कारण ते काय गव्हर्नमेंटचे नाही. तिथं बाकीचं सगळं व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांच्या फीवरती चालतं. त्यामुळे तिथं विद्यार्थ्यांची फी भरावी लागते, भरपूर फी असते तिथं. आता ज्या त्या कॉलेजवरती म्हणजे ज्या त्या शाळेमध्ये जाऊन तिथं फी बघा, त्याच्यावर ते असं ऑनलाईन काय सांगता येत नाही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी फी असते. आणि RTEनुसारसुद्धा काही जणांना तिथं म्हणजे साधारणतः 25% जागा ह्या काय केल्या जातात, फ्री असतात. म्हणजे ॲडमिशन तिथं फ्री असतं. कुठं, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये. काहीच विद्यार्थ्यांना तिथं RTE ॲक्टनुसार म्हणजे शासनाच्या नियमानुसार तिथंसुद्धा काही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ॲडमिशन मिळतं. कुठं, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये. तर अशा पद्धतीनं म्हणजे तिथं फीसुद्धा भरपूर असते. त्यामुळे फीची चौकशी करा. आता काहीजण फी भरपूर देणारे आहेत, काही पालक असतात ना श्रीमंत असे, तर तिथं आपल्या मुलांना पाठवतात. पण तिथं आपल्या मुलांना म्हणजे आपल्या पाल्यांना तिथं काय येतं आहे की नाही, त्याला इंग्रजीमध्ये काय शिकवता येतं की नाही, म्हणजे शिकायला येते की नाही. काही विद्यार्थी बघा, त्याला नाव अजून लिहिता येत नाही इंग्लिशमध्ये, स्वतःचं 4-5 वाक्य बोलता येणार नाही. असे विद्यार्थीसुद्धा इंग्रजी माध्यमात जाऊन काही फायदा आहे का, काहीच नाही. त्यामुळं की इंग्रजी माध्यम हे चांगलं आहे मी म्हणतो आहे, काही अंशी चांगलं आहे ते. तसंच मराठी माध्यम वाईट आहे असं पण नाही. शेवटी सगळे माध्यम चांगलेच आहेत. विद्यार्थ्याच्या अवलंबून आहे की पुढं काय कसं शिकायचं ते. आता काही विद्यार्थी 10वी नंतर बघा, 10वी नंतर सायन्सला जातात. फॅकल्टी भरपूर आहेत, 10वी नंतर भरपूर फॅकल्टी आहेत. म्हणजे आर्ट्सला जाणं, कॉमर्सला जाणं, सायन्सला जाणं किंवा टेक्निकलला जाणं, तांत्रिक शिक्षण घेणं, डिप्लोमा वगैरे. पण काही विद्यार्थी आता आर्ट्समधून बघा, आता मी थोडंसं विषयांतर केलेलं आहे म्हणजे पुढच्या दृष्टीनं. काही विद्यार्थ्यांना 10वीत असतानासुद्धा अजून बऱ्याच जणांना काही विद्यार्थ्यांना नाव लिहिता येत नाही स्वतःचं इंग्रजीमध्ये नाव पत्ता असं लिहिता येत नाही. इंग्रजी 10-12 वाक्य वाचायला दिली तर वाचायत नाही. असे विद्यार्थी पास होतात आणि सायन्सला जातात. आता सायन्सला आपल्याला माहिती आहे की इंग्रजी माध्यमातून सायन्स आहे आणि इंग्रजी माध्यमातून सायन्स घेतलं तर पुढं प्रॉफिट होणार आहे ना, पुढं फायदा होणार आहे. पुढच्या काही आपल्याला म्हणजे फॅकल्टीला किंवा आपल्याला काही कोर्सला जायचं असतं, पुढच्या काही इंग्रजी माध्यमात त्या कोर्सला जायचं असतं. त्यामुळं इंग्रजी माध्यमातूनच सायन्स घेणं हे महत्त्वाचं असतं. नाहीतर काही विद्यार्थ्यांना अजून इंग्रजी लिहिता वाचता येत नाही आणि मग ते सायन्सला जातात. मग त्यांना काही फायदा होणार नाही. उलट कॉमर्सला आणि आर्ट्सला येऊन असे विद्यार्थी की ज्यांना थोडंसं म्हणजे अजून प्रॉब्लेम येतो, म्हणजे 10वीपर्यंत थोडा प्रॉब्लेम येतो, की त्या विद्यार्थ्यांनी सायन्स न स्वीकारता आर्ट्स आणि कॉमर्स जर केलं तरीसुद्धा फायद्याचं होतं. आता आर्ट्स आणि कॉमर्सला अभ्यास करायला लागत नाही असं नाही, अभ्यास तुम्हाला सगळीकडे करावा लागणार आहे. महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी 6 सब्जेक्ट आहेतच. तुम्ही आर्ट्सला जावा, कॉमर्सला जावा किंवा सायन्सला जावा किंवा टेक्निकलला जावा. टेक्निकलला वेगळे विषय असतात थोडे, पण आर्ट्स कॉमर्स सायन्स मी सांगतोय की 6 विषयच असतात. आणि पर्यावरण आणि तो शारीरिक शिक्षण हे कंपल्सरी सब्जेक्ट. ठीक आहे, तर कुठेही गेले तर अभ्यास करावा लागणार आहे. फक्त आता बघा इथं की ज्यांना वेगवेगळ्या फील्डला जायचं आहे, म्हणजे मेडिकल फील्ड, त्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड किंवा टेक्निकल डिप्लोमा या फील्डला जायचं आहे, त्यांनी जर सायन्स घेतलं तर चालू शकतं. मात्र ज्यांना UPSC MPSC करायचं आहे, आता इथं मी सांगतो, ज्यांना UPSC MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा, ह्या टॉप परीक्षा आहेत बघा. UPSC आपल्या भारतातली टॉप परीक्षा आहे आणि MPSC महाराष्ट्रातली टॉप परीक्षा आहे. जर या परीक्षेला जायचं असलं तर 11वी 12वी सायन्सला जाणारे विद्यार्थी तिकडे जात नाहीत असं नाही, ते पण जातात. 11वी 12वी सायन्सवालेसुद्धा जातात तिकडं. पण मी काय म्हणतोय, आर्ट्सला आणि कॉमर्सला गेलेल्या विद्यार्थ्यांचा थोडासा अभ्यास जास्त होतो. कुठल्या दृष्टीनं? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. कारण जनरल नॉलेजचे जे काही विषय आहेत ते विषय आर्ट्स आणि कॉमर्सला असतात. त्यामुळे त्यातून थोडं तुमचा अभ्यास होत जातो.
असं काय नाही की तुम्हाला सगळीकडे अभ्यास करावा लागणार आणि UPSC MPSC हे टार्गेट असेल. आता टार्गेट म्हटल्यानंतर इथं स्वप्न, तुम्ही स्वप्न मोठी बघायची आणि स्वप्न मोठी बघितल्यानंतर काय होतं, तुमची छोटी छोटी स्वप्न पूर्ण होतात. आता MPSC आणि UPSC मी टार्गेट तुम्हाला सांगितलेलं आहे, UPSC MPSC टार्गेट, बरोबर. तर या UPSC MPSC टार्गेट मोठं टार्गेट म्हणायचे आणि या टार्गेटमुळे तुमची बाकीची जी आहेत, तुमची तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, शिक्षक भरती, पोलीस भरती, रेल्वे भरती, या सगळ्या भरतीच्या परीक्षा ज्या असतात त्याच तुम्हाला सोप्या जातात. त्यासाठी UPSC MPSC टार्गेट ठेवा असं म्हणलेलं आहे. म्हणजे मोठं स्वप्न बघितलं तर, आणि शेवटी स्वप्न बघितलं ना, APJ अब्दुल कलाम सर म्हणतात की तुम्ही स्वप्न मोठी बघा. ठीक आहे, स्वप्न मोठी बघा, पण ते ॲक्टिवेशन झालं पाहिजे ना. स्वप्न मोठी बघणारे भरपूर आहेत, पण पूर्ण करणारे, प्रयत्न करणारे पाहिजेत ना. म्हणजे स्वप्न मोठी बघा आणि प्रयत्नसुद्धा केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आर्ट्सला गेल्यानंतर प्रयत्न करावे लागत नाहीत असं नाही. कुठल्याही फॅकल्टी जावा, फक्त मी तुम्हाला काय सांगतो की आर्ट्सला आणि कॉमर्सला गेल्यानंतर तुमच्या स्पर्धा परीक्षा थोडीशी तयारी झालेली असते. आणि तसं बघायला गेलं 11वीला तुम्ही कुठेही जावा, म्हणजे 10वी पास झाल्यानंतर तुमचं जर टार्गेट असेल तर UPSC MPSC हे जर टार्गेट असेल तर तुम्हाला 11वीपासूनच त्याची तयारी करावी लागणार आहे. तुम्ही सायन्सला जा किंवा कॉमर्सला जा, आर्ट्सला, टेक्निकलला जा, डिप्लोमाला जा. जर UPSC MPSC टार्गेट तुमचं असेल तर तुम्हाला 11वीपासून त्याचं, आता शहरातल्या मुलांना थोडं सोपं असतं कारण तिथे अकॅडमी असतात, तिथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असतात, तिथं शिकवणे असतात, UPSC MPSC शिकवणे असतात. ठीक आहे, तर तिथं तुम्हाला भरपूर नॉलेज मिळतं. फक्त ग्रामीण भागातल्या मुलांना थोडंसं हे होत नाही. ग्रामीण भागातल्या मुलं ठीक आहे दुर्लक्षच करतात ना, दुर्लक्ष करतात. आणि जे मी परवा तुम्हाला सांगितलं की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही बनवा शिका. तुम्हाला आता आरामात काही भेटणार नाही, देरे हरी खाटल्यावरी असं नाही. तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना थोडा स्ट्रगल करावा, संघर्ष करावा लागतो थोडा जास्त. आजकाल ऑनलाईन भरपूर मिळतं, आपल्याला ऑनलाईन भरपूर मिळतं, मार्गदर्शन मिळतं, पुस्तकं मिळतात. त्यामुळे त्याचा फायदा ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हटल्यावर कमी असं समजू नये. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी पुढं आलं पाहिजे. उलट त्यांची स्तुती होते समाजामध्ये की हा ग्रामीण भागातला गरीबातला असून सुद्धा कसा टॉपवरती गेला असं म्हणतात. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी थोडं मार्गदर्शन घेऊन यांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे. विशेषतः काय की तुम्ही कुठल्या फॅकल्टीला जावा, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. इंग्रजी माध्यम असेल, मराठी माध्यम असेल किंवा सेमी माध्यम असेल, पर्याय नाही. विषयाचे तज्ज्ञ जिथे मिळतील त्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या आणि पुढची तुमची जी वाटचाल आहे त्या पुढच्या वाटचालीच्या निमित्तानं आता पर्सनली प्रत्येकाला भेटा. मी म्हणून परवाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की तुमचे मित्रसुद्धा तुमचे चांगले अनुभवी असतात, तुमचे नातेवाईक, तुमचे आईवडील तुमचे गुरु असतात, तुमचे नातेवाईक गुरु असतात किंवा तुमच्या गावातला एखादा आदर्श व्यक्ती हा तुमचा गुरु होऊ शकतो. तुमच्या पै पाहुण्यामध्ये कोण असतो तो म्हणजे मार्गदर्शक म्हणतो. गुरु म्हणजे काय, मार्गदर्शक. तर या तज्ज्ञांचं मार्गदर्शन ज्या त्यावेळी घ्या. मला पुढं हे बनायचं आहे, मला पुढं ते बनायचं आहे. मग त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि तुमची वाटचाल करा. त्यासाठी तुमची कपॅसिटी म्हणजे तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कष्ट घेणार आहे का नाही हे अवलंबून आहे. त्यामुळं पुढच्या काही गोष्टी म्हणजे टेक्निकलला जावा, डिप्लोमाला जावा, UPSC MPSC करा, आर्ट्स कॉमर्स सायन्स करा, शेवटी तुमच्यावरती अवलंबून आहे. ज्या त्या क्षेत्रातली मार्गदर्शन तुमच्या आसपास असतात, मार्गदर्शन घ्या. ठीक आहे, एवढंच.